प्रभाग 2चे उमेदवार या ठिकाणी विशाल जे आहेर आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात. खरं तर काल तुम्ही या सगळ्या घडामोडींमध्ये या ठिकाणी होतात दिवसभर आणि रात्री सुद्धा 11:30-12 पर्यंत या ठिकाणी होतात. काय नेमकं चालू आहे? आमचं एकच म्हणणं आहे, तुमचे जे पेपर तुम्ही आहे ना ते नंतर सबमिट केलेले. कारण की जर तुम्ही अगोदर पेपर सबमिट केले तर तुम्ही त्याचे फुटेज द्यायला पाहिजे. फुटेज देत नाही तुम्ही. शिवाय तुमचं जे लेटर ॲड होते शिक्का नाही तिथे तर आपली चर्चा झालेली आहे. तुम्ही फुटेज का देत नाही? आमच्या अगोदर तुम्ही 5 मिनिटं एबी फॉर्म भरले, त्याचे तुम्ही आमचे फोटो आहेत. 3 वाजायला 7 मिनिटं कमी असताना आमचे फोटो आहेत आणि 3 वाजायला अगोदर आमची 3 वाजायला 10 मिनिटं कमी असेल तुम्ही आमच्या अगोदर एबी फॉर्म काढले, त्याचे फोटो नाही, फुटेज नाही, डिलीट केले. याचा अर्थ तुम्ही हा सगळा कारभार संध्याकाळी केलेला आहे आणि तुमच्याकडे कुठलेच फुटेज नाही. तुम्ही फुटेज द्या. तुम्ही जर खरं केलं तर फुटेज द्या. आम्हाला काही नाही, आम्ही कुणासमोर लढायला तयार आहे. कुठेतरी असं बोललं जातंय की जे माजी महापौर आहेत राहुल जाधव हे वसंत बोराटे यांच्या विरोधामध्ये लढायला त्या ठिकाणी इच्छुक नाहीये, त्यांना तुमच्या विरोधामध्ये लढायचंय म्हणून हे अर्जांची अदलाबदल केली जाते असंही बोललं जात आहे तुमच्या कार्यकर्त्यांकडून. याच्यामध्ये कितपत तथ्य आहे? ते तर खरंच आहे ना. कारण की आता जर तुम्ही पाहिलं तर ते महापौर आहे, त्यांनी कुणासमोर लढायला पाहिजे ना. वसंत बोराटे येऊ नाही तर ना, आज तुम्ही महापौर राहिले शहराचे, तुमच्या वतीने शहरात एवढी मोठी कामं झाली पाहिजे. तुम्ही कामं नाही केली म्हणून तुम्ही घाबरताय. तुम्ही जनतेची जर कामं केली असते ना तर तुम्ही घाबरलेच नसते. कोणी येऊ द्या. आणि मी पण त्याला घाबरत नाही. जनता माझ्या पाठीशी. त्यांच्या जे डोक्यातली हवा आहे ना, त्यांना वाटत असेल माझ्याकडे पैसे आहे, माझ्याकडे दादागिरी, कोण यावेळेस ऐकणार नाही त्यांचं. कारण की आतापर्यंत जे आमच्या भागातून पुढे येण्याचा प्रयत्न केलाय त्याच्या प्रत्येकाच्या आहे ना त्यांनी ना मुडक्यावर पाय दिलेला आहे. आता पण पाहताय, अश्विनी जाधव सारखी नगरसेविका भाजपमध्ये होती चालू, तिचं तिकीट कट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. का नकोय तुम्हाला अश्विनी जाधव? का नको तुम्हाला अजून जाधववाडीतला नगरसेवक? तुम्ही एकटेच का पाहिजे? याचा अर्थ तुम्हाला दुसरं कोण सण होत नाही मोठं झालेलं. विशाल भाऊ, खरं तर 1-2 शेवटचे महत्वाचे प्रश्न घेतोय.